जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सगळ्यांना. कसं काय कोणाच्या काही कॉमेंट्स पेपरवरती वगैरे काही असतील तर सांगा आधी. एक 5 मिनिटं बोलूया त्याच्यावरती आपण. माझा तरी खूप सोपा गेला. हा. आता त्या बरोबर. रस्व दीर्घ मध्ये किती मार्क जातात ते बघायला पाहिजे. बरोबर. अजून बाकीच्यांचं काही. दुसरा सोपा सगळे होता आता सर. मला पहिला जरा थोडस कॉम्प्लिकेटेड वाटलं, थोडं डीप मध्ये विचारलं होतं असं वाटलं. अच्छा. भाग 2 का? हा. भाग 2 चांगला होता. अच्छा, भाग 2 म्हणजे पहिला. हा, भाग 2 सॉरी. हा, दुसरा पेपर 2. भाग 2चा पहिला पेपर होता ना, प्रवेश. की मी वरवर जस्ट बघितलंय तुमचे पीडीएफ, तर तसं बऱ्याच जणांनी छान लिहिलेलं आहे. म्हणजे असं अगदी मी डिटेल असं चेक नाही केलं. देवी म्हणाली हा, तशी हा. काहीतरी कुठे कुठे ह्रस्वदीर्घाच्या चुका आहेत तशा. पण भरपूर असतील सर, कारण आता लिहायची सवय नाहीये. बरोबर. कंटिन्युअस 2 पेपर होते ना, 4 तास लिहायचं आणि ते सुद्धा मराठीत लिहायची पण सवय आता ऑलमोस्ट गेलीच आहे. पण हो तरी हो, आपण रोज ते पण काहीतरी आहे. काहीतरी हे करतो तेव्हा ती होतीये आता, असं नाही की नाही. हो, ते होतं. ठीक आहे. तर असं म्हणजे असं की आपल्याला फार अगदी म्हणजे त्याचं फार भाऊ करायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे जसं जमेल तर सगळ्यांनी अभ्यास केलेला मात्र दिसतोय. म्हणजे मला हे वाटलं की बरं, बहुतेकांनी तुम्ही शब्दाची रूपं वगैरे पण दिलेली, कारण तो म्हणजे पाठांतराचा भाग होता, पण तो पण बहुतेकांनी अटेम्प्ट केलेला आहे. ती एक चांगली गोष्ट केली आणि बऱ्याच प्रमाणात ते बरोबर पण आहे बहुतेक वेळा असं. सर पास होतील सगळे आरामात. मी तुम्हाला म्हटलं होतं पासचं काळजीच नका करू. होय म्हणजे होय. मला वाटतं की बहुतेक सगळ्या जणांना 80% वरती किंवा 90% वरती पण मिळायला हरकत नाही असं वाटतं मला. तर आता ते तुमच्या हातात आहे. बरोबर. तर बघूया. मी ऍक्च्युली तर तेच तुम्हाला आता आपण नुसता हे पाहिला की जर का आपल्याला आपला पोर्शन काय होता आणि आपला पेपर काय होता. हॅलो. हा हा हा, बोल बोल. हा वाटलं काय आवाज गेला. तर तसं आपण पाहिलं तर जे आपल्याला होतं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल रामायणातलं काही होतं किंवा काही, तर ते तसं आय विल नॉट से डिफिकल्ट, पण थोडंसं हायर याचं हे होतं आणि त्या मानाने पेपर कम्पॅरेटिव्हली सोपा काढला होता त्यांनी. म्हणजे तेवढा हे केला नव्हता. संस्कृत मधली 10 वाक्य होती, ती सुद्धा बुक मधली वगैरे अशी दिली होती. तर तो माझा थोडंसं हे आहे की जेवढं म्हणजे ती त्यांची स्टाईलच आहे का माहिती नाही, पण म्हणून मी तुम्हाला म्हटलं की काही शंका म्हणजे शंका अशा नाहीत, पण असं हे आहे की आपण असं खूप शिकलो ना, आत्मनेपद, परस्मैपद, मग त्याच्यात विद्यर्थ, आज्ञार्थ, मग लुटलकार वगैरे काय काय, तर ते त्याची थोडीशी हे प्रॅक्टिस वगैरे काही करायला पाहिजे का आपण बिफोर वी गो फॉर परिचय, असं माझं मेन हे होतं. कारण ते तसं काहीच आम्ही प्रॅक्टिस केलं नाही, नुसतं थोडंसं शिकलो आणि आपण पुढे गेलो. तर तसं काय करता येईल आपल्याला त्याबद्दल. हॅलो. आवाज येत नाहीये सरांचा. माझा आला ना. हा, तुमचा नाही ऐकायला आला सर अजिबात. आता आता लांबून असा येतोय, म्हणजे एकदम असा दुरून आणि स्पष्ट बोलण्यास. येत नाहीये.
काय तो ऐका बरोबर? अजूनही दुरूनच येतोय, पण ठीक आहे ऐकायला तरी येतोय. नाही मला नाही येत आहे अगं. काय माहिती. हां, आता बरोबर येतोय सर. आता बरोबर येतोय ना? हां, ठीक हो, आहे. हो, हो, हो. हां. तर तर तुम्हाला माझा म्हटलं प्रश्न अजून कळला ना? हां. नाही दीपालीनी बोललेलं सगळं कळलं मला. हं, हं. अजून कोणाला काही सुचवायचं आहे का? हो सर, त्यामध्ये मला बोलायचंय. हां. हां, की आता जसं आपण वरच्या वर्गात जाणार तसं प्रश्नपत्रिका पण कठीण होत जाईल ना. तर मग आमचा बेस पण तेवढा पक्का पाहिजे. म्हणजे तितका पक्का आहे असं वाटत नाही मला. म्हणजे कारण की आताची प्रश्नपत्रिका वगैरे बघितलं तर खूपच सोपी वाटली. आणि म्हणजे आता उपसर्ग वगैरे तुम्ही करून घेतलत, आम्ही पण केलं सगळं. आणि जसं आता दीपाली म्हणाली, की आज्ञार्थ, विद्यार्थ ही काही रूपं आमची पाठ नाही झालेली. तर त्यामुळे हं. आम्हाला पुढे जड तर नाही ना जाणार? नाही कसं आहे माहिती आहे का, की या अभ्यासक्रमाचा जो उद्देश आहे, तर तो आपल्याला म्हणजे जे शिकलं ते 100% येणं हे अपेक्षित नाहीये. कारण 100% कधी येणार? जर आपण त्याचा नेहमी सराव करू, संस्कृत वाचू, म्हणजे संस्कृत बरोबर, वाचनात राहिलं वगैरे, वगैरे तर बरोबर. मग ते टचमध्ये राहणार. बरोबर आहे. हं. आणि पण याचा उद्देश काय आहे? म्हणजे कुठलाही म्हणजे प्रारंभ असो, बालबोध असो किंवा प्रवेश असो. याचा उद्देश काय आहे, की वाचताना तुम्हाला समजा उदाहरणार्थ पुर्यात किंवा असे तत्सम शब्द भेटले, तर ते विद्यार्थ आहेत हे कळलं पाहिजे. किंवा मग हं. विभक्तींचं तुम्हाला एक तो कन्सेप्ट कळला पाहिजे किंवा हं. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष यातला भेद कळला पाहिजे, नाही का? तर हे सगळं हं. आपल्याला त्याची तोंडओळख चांगल्या प्रकारे झाली आहे. तर मी असंच म्हणेन, की म्हणून त्याला हं. नाव पण प्रवेशच आहे. प्रवेश म्हणजे काय जे हं. असते एंट्री, नाही का? तर हं. बरोबर. संस्कृतच्या विश्वामध्ये आपला प्रवेश झालाय असं म्हणायला हरकत नाही. प्रवेश आला म्हणजे सगळं समजलं असं नाहीच, नाही का? हं, हं, हं. आणि ती अपेक्षा पण नाहीये. पण एक तोंड हं. ओळख ज्याला म्हणता येईल संस्कृतच्या विश्वाची, ती या हं. प्रवेशाच्या म्हणजे प्रवेश अभ्यासक्रम आपल्याला करून देतो. पण तुम्ही म्हटलं तेही तेवढंच बरोबर आहे, की सगळं आपल्याला अगदी 100% म्हणजे जे शिकलेलो आहे, उदाहरणार्थ विभक्ती म्हणा किंवा हे जे सगळे क्रियापदांचे वेगवेगळे प्रकार, हं. लट्कार, लोमकार, लंकार वगैरे किंवा ते हं. आज्ञार्थी, विद्यार्थी, लोट वगैरे, तर ते सगळं 100% आपल्याला मास्टरी झालेली आहे का? नाही. आणि ती हं. अपेक्षितही नाही. कारण काय? नाहीतर एक-एक जो कन्सेप्ट आहे ना, त्यालाच तोच समजून गेला. क्रियापद या विषयावरतीच आपलं 1 महिना आपलं म्हणजे अभ्यास सुरू राहील. कारण ते व्याकरणाचा भाग येतोय, नाही का? हं. तर बरोबर. म्हणजे ते वेळखाऊ पण आहे आणि हं. सर्वसामान्य माणसाला त्याची गरज पण नाहीये. आता जसं हं. संस्कृतमध्ये तुम्हाला माहिती असेल, की मोठमोठ्या जी विद्यापीठ आहेत, जसं बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, काशी संस्कृत हं. विद्यापीठ किंवा असं किंवा संपूर्णानंद संस्कृत विद्यालय किंवा इकडं नागपूरचं ते कालिदास विद्या किंवा आता राष्ट्रीय शोध संस्थान म्हणून आहे. तर हं. या सगळ्यांमध्ये जेव्हा पुढचं शिक्षण घेतलं जातं ना, म्हणजे एम-ए किंवा पी-एच-डी वगैरे, तर याचं हं. जे संस्कृतमध्ये हे जे आपण आता बोललो ना, तर हे स्पेशलायझेशन असतं. म्हणजे कसं, की हं. कोणी संस्कृत एम-ए संस्कृत विशारद म्हणतात किंवा त्यालाच एम-ए म्हणतात. तर ते हं. साहित्यामध्ये होतात. साहित्यामधला हं. एम-ए जो असतो तो काय करतो, की त्याला सगळे हे जे शाकुंतल, रघुवंश किंवा हे जे बाकी संस्कृतचं जे वाङ्मय आहे, तर त्याचाच हं. खूप परिचय होतो. हं. बरोबर? हं. म्हणजे बरोबर. कारण त्याला रुची साहित्यामध्ये असते, काव्य, साहित्य वगैरे, वगैरे याच्यामध्ये. हं. आणि हं. त्यात त्यात तो मग मास्टरी मिळवतो पुढे. दुसरं आहे हं. की म्हणजे याला वैयाकरण म्हणतात. वैयाकरण म्हणजे हं. काय? व्याकरणशास्त्र. तर व्याकरणशास्त्राचे जे एक्सपर्ट्स असतात, तर त्यांना हे सगळं म्हणजे काय पाणिनी किंवा सगळं
याची सगळ्यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास त्याच्यात असतो, की कुठल्याही याचं मूळ रूप काय, धातू कसे चालतात, चा शू कधी होतो, चा वो कधी होतो वगैरे जे आपल्याला बघितलं, तर ते अगदी पूर्ण याच्यामध्ये त्यांची मास्टरी असते आणि ते हे होतात. इव्हन उच्चाराचं सुद्धा जे शास्त्र आहे वेदांच्या, हम्म. त्याला प्रातिशाख्य असं म्हणतात. तर ते त्या शास्त्रामध्ये शिकलेलं असतं. नंतर संस्कृतमध्ये दुसरा एक अजून एम.ए. करतात न्यायशास्त्रामध्ये. तर न्यायशास्त्र एक्झॅक्टली संस्कृत नाहीये, पण संस्कृतशी खूप संबंधित आहे. कारण म्हणजे सगळे काय त्याला म्हणतात तर्क किंवा न्यायशास्त्राचे जे प्रमाण वगैरे, वगैरे जे आहे, तर ते सगळे त्यांना शिकवले जातात. अनुमान, प्रमाण वगैरे जे सिद्धांत आहेत, की ज्यांनी तर्क वगैरे किंवा वादविवाद वगैरे होतो. तर असं आपण त्यामध्ये अजून म्हणजे कुठल्याही याच्यात आपण मास्टर्स किंवा विशारद आहोत, असा आपला दावा नाहीच आहे. आपल्याला सगळ्याची फक्त तोंडओळख हवी होती आणि जसं मी ओके. परत म्हणजे आपल्याला आठवण करून देऊ, की सुरुवातीला जे आपलं ध्येय होतं, की संस्कृत जे काय आपण आपल्या म्हणजे धार्मिक स्तोत्र किंवा काही जे आपल्याला समोर येतं, ते निदान आपल्याला अगदीच पुराणासारखं नको वाटायला. सध्या नाही तर बरोबर. बहुतेकांची परिस्थिती जगामध्ये अशी आहे इतरांची, की त्यांना संस्कृत आणि म्हणजे एक लिपी जर सोडली, तर संस्कृत आणि कुराण म्हणजे जर ऐकलं त्यांनी, तर त्या दोघांमधलाही काही फरक त्यांना कळणार नाही. बरोबर? आता आपली तेवढी अवस्था आता नक्कीच राहिली नाहीये, नाही का? बरीचशी क्रियापद, रूप आणि हे आपल्याला कळतंय. म्हणजे मी असं म्हणेन, की अ, आता रामरक्षा घ्या. तर रामरक्षाचे तुम्ही कधी आता इतक्यात प्रयत्न केला की नाही माहिती नाही. पण अ, कुठल्याही स्तोत्राचं आता विष्णू सहस्रनाम किंवा याच्यामध्ये पहिला मधला भाग सोडा, कारण तो नामावली असते ती. पण नंतरची जी फलश्रुती असते किंवा आधीचं जे पूर्वपीठिका असते हां, किंवा रामायणातल्या पण बरेच श्लोक वगैरे आहे, रामरक्षेतले वगैरे. तर तुम्हाला मला असं वाटतं आता निदान 50% किंवा बऱ्याच वाक्यांचा गोळाबेरीज अर्थ पण कळायला लागला असेल, नाही का? हो हो. तर हां, मॅम याच्यावर मी सांगेन की आता गणपती जेव्हा बसले तर पूजा सांगायला म्हणजे मी हां, एके ठिकाणी गेले असं असतं त्यांना ते भटजी आले नाही. तर ते मला हां. म्हणाले की तुम्ही वाचून सांगाल का आम्ही करतो. तर मी म्हटलं ठीक आहे. तर ती हं. पूजा जेव्हा मी वाचली ना तर यावेळी मला ती कळाली पूर्ण. कारण संस्कृत शिकल्यामुळे त्याच्यात काय सांगतायत, काय करायचंय. म्हणजे अगदी त्यांनी गणपतीला डाळीदान पत्र म्हणजे डाळिंब्याचं पत्र, हे पत्र तेही सगळं आपलं झाल्यामुळे किंवा फुलांची नावं आहेत त्या पूजेमध्ये. तर ते मला हो. खूप छान वाटलं किंवा आपण जे वाचतोय ते आपल्याला कळतंय असं. हां, बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे नाहीतर पूर्वी पूजा म्हणजे आपण अ, फक्त ते गुरुजी काहीतरी सांगतात, जो पूजा करत असतो त्याला आणि त्या दोघांमधला तो विषय असतो, त्यालाही कळतं असं नाही. काय वाचतोय ते कळायचंच नाही. म्हणजे फक्त संस्कृत आहे एवढं. पण आता त्याचा अर्थ म्हणजे निदान अर्धा तरी कळतो. तुम्ही म्हणाला तसं 50% तरी नक्कीच कळतं काय वाचतोय ते. आणि आणि मी तर असंही म्हणेन याच्या पुढे जाऊन, की बऱ्याचदा म्हणजे सगळ्यांना नाही, पण बरेच गुरुजी जे असतात पूजा सांगणारे, त्यांना पण त्याचा अर्थ कळत नसतो. ते काय सांगतात ते. पण आता तुम्हाला किंवा आपल्याला नक्कीच कळायला लागला असेल बराचसा अर्थ त्यातला. किंवा किंवा आपल्याला काय कळलं नाहीये, हे जरी कळलं, तरी खूप झालं नाही का? की बरोबर. म्हणजे खऱ्या ज्ञानाची ओळख ही असते, की ज्ञानी कोण? की ज्याला काय मला कळत नाहीये ते ज्याला कळतं, तो खरा ज्ञानी. सगळं ज्ञान सगळ्यांना मिळूच शकत नाही. नाही का? बरोबर. नाही खरं हां. गुरु सर हे म्हणूनच खरं आहे म्हातारपणी की पण हां, सर शिकतोय ना सगळे. म्हणजे हे खरं आहे की बऱ्याच गुरुजींना काय होतं तोंडपाठ म्हणजे सगळं असतं. म्हणजे हां. मंत्र-बिंत्र सगळे म्हणतात ते. पण अर्थ माहिती बऱ्याच जणांचं आहेत म्हणजे काही जणांनी मला सांगितलं की म्हणजे आम्हाला समजत नाही, संस्कृत समजत नाही. पण आम्ही हं. तोंडपाठ केलेलं आहे, घोकमपट्टी केलेली आहे आणि बरोबर. आम्ही करू शकतो. आणि जिथे-जिथे इनफॅक्ट म्हणजे तुम्हाला याच्या पुढे जाऊन मी असंही म्हणेन, की बरेच गुरुजी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर थोडं जर अगदी विचारपूर्वक जर त्याचं ते काय सांगतायत आणि काय म्हणजे म्हणतायत काय आणि त्याची कृती सांगतायत, तर तुम्ही म्हणजे दोष काढायचे म्हणून नाही, पण तुमच्या डोक्यात असंही विचारचक्र सुरू होईल, की अरे
मूळ संस्कृत वाक्यात तर असं म्हटलेलं आहे. मग हे आपल्याला असं का करायला सांगतायत? असं पण तुम्हाला म्हणजे ती पण जिज्ञासा किंवा तुम्ही प्रश्न विचारण्याचं तेवढं तुम्हाला म्हणजे ती अवस्था बरोबर. तुमची होऊ शकते यामध्ये, की जी चांगली गोष्ट आहे म्हणजे असं. हं. किंवा बऱ्याच हो सर. जणांचे आणि सर आपण तुम्हाला काही छोटे श्लोक जे उच्चार आहेत बऱ्याच जणांचे उच्चार धडधडीत चुकलेले पण तुम्हाला समजतील, की अरे हा नीट हो, म्हणत नाही असं. खरंय. हां, आणि सर एखादा ते श्लोक तर ऐकला ना, होतच. की त्याचा हां. अर्थ काय असेल, मग ते आम्ही असं म्हणजे स्वतःच मनातल्या मनात अर्थ लावायला सुरुवात करतो, की हां, ह्या बरोबर, श्लोकाचा अर्थ असा आहे. कारण हे सगळे बरोबर. शब्द आता आपण वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत आणि त्याचे अर्थही आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे ह्या श्लोकाचा अर्थ आणि त्या श्लोकाच्या म्हणजे अर्थाच्या अनुषंगाने तो श्लोक पाठ व्हायला लागलाय. ही आणखीन एक गंमत झाली बरोबर, बरोबर. आहे. नाही ऍक्च्युली आता भाग 2 मधले तर गीतेचे ते आपण इतकेदा रिपीट केलं त्यामुळे छान कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये, की ठीक आहे म्हणजे कदाचित एक्स्पेक्टेड नाही, पण आम्हाला कुठेतरी ते कळत होतं तेवढं तरी समाधान होतं त्याच्यामध्ये. आणि असं आणि काही कसं आहे माहिती आहे का, की हं. शिक्षण शास्त्रामध्ये अ, एक महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे जे शिक्षक असतील त्यांना माहिती असेल. शिक्षणशास्त्र ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना. पण ज्यांना बहुतेक जण बहुतेक मला वाटतं बॅकग्राऊंड वेगळं आहे सगळ्यांचं. तर त्यांच्याकरता मी सांगतो, की शिक्षणशास्त्राचा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, की एखादा जर केमिस्ट्रीमधला जर पी-एच-डी किंवा डॉक्टरेट व्यक्ती असेल, हं, आणि दुसरा एखादा जर फिजिक्समधला असेल, हां, आणि तिसरा जर बायोलॉजीमधला असेल, म्हणजे 3 मी उदाहरणं देतो. 3 पी-एच-डी डॉक्टर्स असतील, तर ऑब्व्हियसली फिजिक्समधल्या डॉक्टरला फिजिक्सचे कन्सेप्ट जे वरचे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे डीपमध्ये माहिती असतील. तेच केमिस्ट्रीचं असेल, बायोलॉजीचं असेल. पण पी-एच-डी करताना किंवा कुठलंही उच्च शिक्षण घेताना जी एक थिंकिंग प्रोसेस असते ना, की ज्याने आपल्याला अर्थ उलगडत मनाला अर्थ कसा उलगडावा, उलगडून घ्यावा नवीन काही शिकताना, तर ते जे ट्रेनिंग मिळतं ना, हं, तर त्यामुळे बहुतेक वेळा असं होतं म्हणजे आणि हे मी माझ्या करिअरमध्ये बऱ्याचदा बघितलेलं या अनुभवलेलं पण आहे, की जेव्हा म्हणजे बऱ्याचदा लोकांना वाटतं, की अरे कंपनीमध्ये वगैरे हायर एज्युकेशनचा काय फायदा? पण नाही. जर एखादा कन्सेप्ट मी मी म्हणजे मी जर इंजिनिअरिंगमधलं किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधलं जर माझं एम-टेक स्पेशलायझेशन असेल, पण जर कोणी कॉम्प्युटर सायन्समधलं जर कन्सेप्च्युअल सांगत असेल ना, तर मला ते समजणं जड जात नाही. तर तसंच तुमचं पण आता मी आता गीतेतले आपण सगळे श्लोक तर घेऊच शकले नाही, घेतले पण नाही. पण जे 15 श्लोक आपण त्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे त्याचं जे एनालिसिस केलं, तर त्यामुळे आता बाकीच्या श्लोकांचा अर्थ किंवा त्यामध्ये जे डीप डाइव्ह ज्याला म्हणतो आपण, ते तुम्ही स्वतःही करू शकाल. किंवा अ, अगदीच तसं किंवा दुसऱ्याने कोणी जर अर्थ लिहिलेला असेल, तर तो अर्थ खरोखरच बरोबर आहे का? की त्यात अजून काही पदर उलगडायचे राहिले बरोबर? तर ते पण तुम्हाला इनफॅक्ट तुम्हाला म्हणजे उदाहरण देतो मी आणि एक गंमत म्हणून करू शकता तुम्ही. अ, की गीतेचं जसं मी म्हटलेलं आहे ना मागे, की जी स्वामी प्रभुपादांची, इस्कॉनची जी गीता आहे हां, त्याला काय म्हटलं जातं गीता जशी आहे तशी असं काहीतरी मराठीत ॲज इज व्हेअर इज काहीतरी असं म्हणतात ते इंग्लिशमध्ये. तर तुम्ही वाचताना त्यांचं जे एनालिसिस आहे, तर तुम्हाला आता जे संस्कृत ज्यांनी अभ्यास केलेला आहे ना, त्यांना लगेच कळतं, की अरे यांचं इंटरप्रिटेशन काहीतरी वेगळ्या दिशेने चाललेलं आहे, की जे मूळ म्हणजे कृष्णाला अपेक्षित नसावं. असं ज्याला संस्कृत जो अभ्यास ज्यांनी केलेला आहे ना, त्याला हे व्यवस्थित कळतं. पण ज्यांना मूळ संस्कृत अभ्यास नाही केलेला, त्यांना तेच बरोबर वाटतं असं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ती म्हणजे ऑफकोर्स ते आता आपण प्रत्येक वैयक्तिकरित्या आपण किती इंटरेस्ट घेतो पुढे त्याच्यावरती आहे. पण तुम्ही आपला म्हणजे आता हे प्रवेश आहे, पण परिचयमध्ये आपल्याला ती कपॅबिलिटी डेव्हलप होईल, की कुठल्याही याच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण चिंतन, मनन कुठल्याही श्लोकाचं म्हणजे कोणी लिहिलेलं असलं नुसतं अनुवाद, तरी तो अनुवाद बरोबर आहे का? की त्यात अजून काही राहिलंय? की त्यात अजून त्याला काही वेगळे पैलू आहेत? तर ही कपॅबिलिटी डेफिनेटली या पुढच्या परीक्षेत आपली डेव्हलप होईल, असं मला वाटतं.
ठीक आहे. आता सर एक म्हणजे रिक्वेस्ट आहे पण. हां, हां. खूप घाईने जाऊ नका. कारण अजून आम्हाला समजायला तसा थोडा वेळ लागतो. पण सगळं समजलं की मग छान वाटतं. मग वाटतं की आपल्याला नक्की येणार सगळं. आणि मग घाईने गेलं की मग खूप भीती वाटायला नाही, लागते की तुम्ही अरे आपल्याला हे नाही, कसं अगदी येईल? अगदी बरोबर. नाही, पण तुम्ही एक लक्षात घ्या, की आपण शेवटच्या महिन्यामध्ये साधारण थोडा आपण स्पीड वाढवला होता. पण तो हा एका विशिष्ट उद्देशाने वाढवला होता, की 2 एकतर आपला जो पाया पक्का करण्यासाठी आपण खूप वेळ दिला, की जेणेकरून जसं बिल्डिंगचा पाया पक्का 4-4, 6-6 महिने ते त्या खूप खोल खड्ड्यामध्ये सगळं भरून ठेवतात आणि तर तसं आपण केलं. म्हणजे पाया सगळ्यांचा खूप पक्का झाला. त्यामुळे आता उगीचच मग पुन्हा-पुन्हा ते उगाळण्यात तसा अर्थ नव्हता. त्यामुळे जे फक्त रिपिटेशन जास्त जे होतं, ते आपण अव्हॉइड करत गेलो. बाकी काही नाही. नाही का? नाही पण सर परत घ्यावं लागलं ना ते. नाही, जे नाही. नीट ते समजलं दॅट वॉज नव्हतं. नाही, नाही. दॅट वॉज बाय डिझाइन. म्हणजे ते की असं घ्यावं अच्छा. लागलं म्हणजे समजलं नाही म्हणून घेतलं नाही. रिव्हिजन ज्या होत्या ना आपल्या, ते रिव्हिजन हे हं. म्हणजे आता मला वाटतं इथे गेल्या बॅचची कोण-कोण आहेत गेल्या बॅचची प्रणाली आहे ना मला वाटतं? प्रणाली आली आहे गेल्या बॅचची, त्या तुमच्या आधीच्या बॅचची. हां, तर ती सांगू शकेल, की म्हणजे हे आम्ही दरवेळेस मी आता आपली ही आता म्हणजे 3री किंवा 4थी सायकल आहे. तर त्याच्यामध्ये मी रिव्हिजन घेतोच. कारण काय होतं, की विशेषतः आणि सगळ्यांनाच रिव्हिजन उजळणी आवश्यकच असते. अगदी तुम्ही एस-एस-सी परीक्षेचं सुद्धा तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा शिकलो 10वी किंवा 12वी तर साधारण बहुतेक सगळ्या शाळा नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त पोर्शन पूर्ण करायच्या आणि मग नंतरचे 2 महिने उजळणीला द्यायच्या, राइट? तर ती उजळणी आवश्यकच असते. कारण नाहीतर एकदा बऱ्याचदा असंही होतं, की ते कन्सेप्ट जेव्हा शिकत असतो तेव्हा कळत नाही. पण पुढे गेल्यावर कळतं, की मला हे नीट कळलेलं नाही. त्यामुळे उजळणी ते आपलं म्हणजे तो प्लॅनच होता आपला. असं काही झालं नाही म्हणून घेतलं असं नाही झालं. असं. बरं तर सर नाही पुढचं आणि कसं असेल आता हे? पुढचं कसं असेल आता? हो किती हां, पेपर आहेत? बरोबर. चालेल. तर आता ती माहिती आपण देऊया जरा पुढच्या विषयावरती जाऊया. तर बहुतेक सगळ्यांकडे मला वाटतं सगळे आपण सगळी पुस्तकं पाठवली होती. हो. दोघा-तिघांकडे नसतील, पण त्यांना आपण पाठवूया लगेच. हां, काही प्रश्न नाही. आता या जसे आपले प्रवेश परीक्षेला जशी 2 पुस्तकं होती, भाग 2 हां. आणि भाग आणि 3 भाग 3 हां, सरळ तशी आता संस्कृत. हां, परिचय परीक्षा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या हातामध्ये जवळपास 4.5 ते पावणे 5 महिने आहेत. पुढची जी परीक्षा आहे ती साधारण फेब्रुवारी मध्यामध्ये होईल. हां. अ, अर म्हणजे वेळ आणि आपली एकच परीक्षा आहे. पूर्वी जशी म्हणजे आपण गेल्या 6 6.5 महिन्यामध्ये 3 परीक्षांचा जो अभ्यास केला बालबोध, प्रारंभ आणि प्रवेश. तसा आता नाहीये. आता आपल्याला एकाच परीक्षेचा अभ्यास आहे, नंबर 1. दुसरी गोष्ट, या परिचय परीक्षेमध्ये जी 3 पुस्तकं मी तुम्हाला त्याचं फोटो पाठवले होते. म्हणजे तुमच्याकडे जी हं. कुठली पुस्तकं तुम्हाला आता घ्यायची आहेत, त्याचं ओळख व्हावी म्हणून. तर एक पुस्तक आहे, पहिला भाग 1 म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी, लाल कलरचं. त्याचं नाव आहे संस्कृत सामान्य ज्ञानम. सामान्य ज्ञान. बर हो, बरोबर. तर ते सामान्य हो. ज्ञानम तुम्ही बघितलं असेल, की ते पूर्ण म्हणजे त्यातला अर्धा भाग किंवा पाऊण भाग हा मराठीत आहे. मराठी किंवा हिंदीमध्ये. ज्यांनी हिंदी पुस्तकं घेतली किंवा जसं रमाने इंग्लिशमध्ये घेतलं असेल तर इंग्लिशमध्ये. हां, म्हणजे त्याच्यात जनरल नॉलेज ज्याला म्हणतात तसं आहे. हां. आणि त्याच्यात तुम्ही एक बघितलं असेल, की जसं वेद, हां, नंतर संस्कृतमधले पुराण. ग्रंथ, हां, पुराण ब्राह्मण, आहेत सगळे. उपनिषद, पुराणं, नंतर रामायणाची ओळख, महाभारताची ओळख म्हणजे थोडंसं साहित्याची तोंड ओळख आहे इथं. हं. हं. आतापर्यंत ती तोंड ओळख होऊन पण उपयोग नव्हता. पण आता ती आपल्याला त्यांनी साहित्याची थोडी तोंड ओळख करून या पुस्तकात दिली आहे, ती मराठीमध्ये अर्थात, नंबर 1. नंतर पत्रलेखन कसं करायचं, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला आता पत्र लिहायची तेवढी म्हणजे गरज नाही. आता पत्रच बंद झाली आहेत तशी. पण तरी तुम्ही म्हणजे आता WhatsApp चॅट किंवा ईमेल वगैरे वापरायचं असेल म्हणजे मला आठवतं जेव्हा मी हे जे परिचय परीक्षेला मी पूर्वी म्हणजे अगदी लहानपणी
6वी मध्ये माझी परीक्षा झाली होती शिकत असताना. तर तेव्हा मी बऱ्याच जणांना आमचे, कारण तेव्हा तो पत्रांचा जमाना होता, एकमेकांना पत्र पाठवायचा. तर मी एक हौस म्हणून माझ्या बऱ्याच नातेवाईकांना वगैरे मी संस्कृतमधनं पत्र पाठवलेली आहेत पूर्वी. तशी एक गंमत म्हणून. तर चुकाही असायच्या बऱ्याचदा, पण एक उत्साह म्हणून असं. हं. तर त्या पत्रलेखनाची ओळख आहे. नंतर संख्या कशा, म्हणजे संख्या दिलेल्या आहेत, कशा संख्या आहेत. नंतर मुख्य म्हणजे बरेच विभक्ती आपण नुसत्या अशा शिकलो, पण विभक्तींचं खरे प्रयोग काय, अपादान म्हणजे काय, संप्रदान म्हणजे काय, अधिकरण म्हणजे काय वगैरे, त्याचा अजून जरा, जे तुम्ही दीपालीनी म्हटलं होतं ना किंवा उषाताईंनी, की ते नक्की आपण काय आहे बाबा, तर विभक्ती म्हणजे, तर त्याची जरा अजून थोडी खोलात माहिती आहे. म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की ही चतुर्थी कधी वापरायची, पंचमी कधी वापरायची, त्याविषयी अजून माहिती या पुस्तकात आहे. नंतर पुढे त्याच्यामध्ये काही निबंध आहेत. नंतर परत काही लोकोक्ती आहेत. आणि मला वाटतं सुभाषित पण काही आहेत. नंतर दुसरं, संस्कृतमध्ये बराच भाग हा काव्यात्मक आहे, पद्यात्मक आहे, बरोबर. तर त्या पद्य ही सगळी छंदामध्ये असतात, वृत्त किंवा छंद ज्याला आपण म्हणतो. तर छंदाची पण एक ओळख आहे, जसे शार्दूल विक्रीडित, इंद्रवज्र उपेंद्र वर्षा वगैरे वगैरे, ही सगळी म्हणजे चाली ज्याला आपण म्हणतो. तर त्याची सुद्धा एक, किंवा जसं आपण म्हणतो की समोर एक आलं, कुठलाही श्लोक आला तर तो कसा म्हणायचा, तर हे पद्य शिकल्याने तुम्हाला ते एक थोडंसं ज्ञान मिळेल की साधारण या ओळीमध्ये किती शब्द आहेत आणि त्या किती कसे तोडू शकतो आपण, त्याचा क्रम कसा काय, लघु गुरु वगैरे, जे म्हणजे ह्रस्व दीर्घ किंवा लघु गुरु, त्यावरनं साधारण याची चाल कशी असेल, तर हे पण थोडंसं याच्यामध्ये आपल्याला शिकवण्यात येते. हा झाला संस्कृत सामान्य ज्ञानम, हा भाग 1, बरोबर. नंतर भाग 2 आणि भाग 3 हे साधारण भाग 4 आणि भाग 5 हे जो आपण भाग 2 आणि 3 बघितले, तर साधारणतः तसेच असतील. काहीतरी मूळ संस्कृतमध्ये असेल, शब्दार्थ असतील, विभक्ती असतील, थोडंसं व्याकरण असेल, मग मराठीतनं संस्कृत, संस्कृतमधनं मराठी, अशी प्रॅक्टिस, तो पॅटर्न सेम असेल त्याच्यामध्ये. पण हे सामान्य ज्ञानम हे जे पुस्तक आहे, तर यांनी आपल्याला जरा संस्कृत साहित्याची आपल्याला चांगल्या प्रकारे ते ओळख करून देणार. तर जसं मी सर, मग म्हटलं की बोला. संस्कृत सामान्य ज्ञानम याच्यावर पण पेपर असणार? पेपर आहे 3. पुढच्या वेळेस आपल्याला 3 पेपर असतील. शनिवारी एक अच्छा. पेपर असेल, म्हणजे ते नॉर्मली परीक्षा वीकेंडलाच असते, तर शनिवारी एक पेपर असेल आणि रविवारी 2 पेपर असतील अच्छा. फेब्रुवारीमध्ये पुढच्या. कठीण आहे. म्हणजे सर हे ते उलट सरळ संस्कृत शिक्षकाचे जे 3 पुस्तकं आहेत आपल्याला 4, 5, 6 त्यावर 2 नाही, पेपर येतील 3 पुस्तका मिळून. नाही तुम्ही नाही परत सांगतो मी. संस्कृत सामान्य ज्ञानम नावाचा भाग 1 असा एक पुस्तक आहे तुमच्याकडे. हो, तुम्हाला ते जे सेपरेट मिळाले आहे. ते एक पुस्तक, आणि 4 आणि 5 भाग अच्छा, 4 ते आणि 2च आहेत का? 2च ओके, आहेत. ओके. 6वं नाहीये मग. 6वं नाही. मी म्हणजे हे प्रत्येक सर, दोन्ही आम्हाला पुस्तकाचे काय ते? सर आम्हाला आमच्याकडे मराठी पुस्तक आहेत, तर आम्हाला हिंदी PDF पाठवा. चालेल. हिंदीचा आपण PDF फोल्डर कारण मध्ये सेव्ह करून. परीक्षा हिंदीमध्ये होतं ना, त्यामुळे हिंदी पाहिजेच ठीक आहे. म्हणजे तर आपण पाठवायला. पुस्तकावर हो. एक पेपर. नाही, तो हिंदी म्हणजे काय, ते फक्त प्रश्न हिंदीमध्ये असतात, बाकी काही नाही का? हो ना सर, हो, पण म्हणजे ट्रान्सलेशन वगैरे सगळं ते म्हणजे वरती दिलेलं असतं हिंदीत आणि मग आम्हाला करावं लागतं संस्कृतमध्ये. त्यामुळे ते माहिती पाहिजे. नाही, बरोबर आहे तसं. तर हं. साधारणतः पॅटर्न हा असेल. आपण असंच करूया की या 4.5 महिन्यापैकी माझा विचार असा आहे की 3 महिने, म्हणजे साधारण 3 महिन्यात आपण 3 पुस्तकं, इनफॅक्ट सामान्य ज्ञान हे जे पुस्तक आहे ना, तर हे आता म्हणजे मला वाटतं याला एकूण ऐवज हे 15 दिवसापेक्षा याला जास्त वेळ लागणार नाही. पण एक तर बरंचसं हो, हे मराठी. लवकर होईल. हा हो. तर आपण याच्यापासूनच पण सुरुवात करणार आहोत. ओके. सामान्य ज्ञानापेक्षा. अच्छा. सामान्य ज्ञानापासून आपण सुरुवात करणार आहोत, आणि मग ते झालं की मग आपण पुढचे जे भाग 4 आणि भाग 5 ला सुरुवात करू. अच्छा.
तर म्हणजे हा. प्रत्येक पुस्तकावर एक एक पेपर असेल आणि प्रत्येक पेपर 50-50 मार्काचाच असेल. हो, बरोबर, बरोबर. अच्छा. हो. आणि आणि मग आपल्याला संस्कृतचा परिचय होईल. हो. बरोबर. तर अशा किती परीक्षा आहेत? नाही, याच्या पुढची कोविद आहे. तर भारतीय विद्याभवनच्या तरी इतक्याच परीक्षा आहेत कोविद पर्यंत. म्हणजे एकूण ज्या 5 परीक्षांपैकी तुम्ही आतापर्यंत 3 परीक्षा पार केल्या दिल्या. असं समजूया. आणि 2 परीक्षा अजून बाकी आहे. असं. आणि कोविडचं ड्युरेशन किती असतं सर? नाही, ड्युरेशन म्हणजे असे विद्याभवन 2 वेळा परीक्षा घेतो वर्षात, फेब्रुवारी आणि सप्टेंबर. तर आपण परीक्षा जर फेब्रुवारीत केली तर कोविड सप्टेंबरमध्ये असेल पुढच्या. अच्छा. साधारण 1 वर्ष अजून आपल्याला शिकायचं. हो. शिकायचा जन्मभरच आहे. पण म्हणजे या पॅटर्न या पॅटर्नचं बरोबर. हो, शिकायचं वेगळं. अगदी. पण तर मला म्हणजे जरा गाईड करा सर, की पुढे अजूनही शिकायचं असं संस्कृतमध्ये तर काय आणि कसं शिकायचं, कुठे अप्रोच करायचं? बघूया ना आपण. ती वेळ आल्यावर बघूया. थांब गं, कोविड होऊ दे, मग आपण हा, विचारूया. हा. ते आणि कसं आहे ना, की हे पोहण्याचं शिक्षण जसं असतं ना, तुम्ही पहिल्या महिन्यात पहिले 1-2 महिने जास्तीत जास्त तुम्हाला ट्रेनिंग लागतं. मग तुम्ही आपापले पोहू शकता, नाही का? तसं आहे. म्हणजे दरवेळेस आपल्याला काही कोचिंगच लागतं अशातलाही भाग नाही. आणि आता तर म्हणजे इनफॅक्ट मी सामान्य ज्ञान पुन्हा एकदा चालवत होतो आज सकाळी. तर माझ्या मनात विचार आला, की म्हणजे 50 वर्षापूर्वी या पुस्तकाची खरोखर आवश्यकता होती. कारण हे इंटरनेट, Google आणि हे काहीच नव्हतं. पण आता ही सगळी जी माहिती आहे, तर तशी ही म्हणजे इंटरनेटवरती पण अवेलेबल आहे. अर्थात कधी-कधी कुठे-कुठे ती डिस्टॉर्टेड पण असते. पण आहे. पण 50 वर्षापूर्वी अशी काही साधनच नव्हती माहितीची, नाही का? तर तेव्हा या पुस्तकाचा खूपच उपयोग असे. आता त्या मानाने आपल्याला सगळं माहितीचा ॲक्सेस जो आहे, खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे आता जसं मी म्हटलं, तसं स्वतंत्र म्हणजे आपल्याला हवं तसं पोहणं आणि हवं तसं शिकणं, हे आता बऱ्याच प्रमाणात सहज साध्य आहे. पूर्वी कठीण असायचं जरा. तर ह्या पण टेस्ट ऑनलाईन देता येतील ना? कुठल्या? हो. आता पुढच्या म्हणजे परिचयाचा पण आपला पॅटर्न सेम राहणार आहे. फॉर्मॅट सेम राहील. ओके. म्हणजे आपलं रोजचं हे क्लासेस राहतील. नंतर मग त्याचं मध्ये-मध्ये टेस्ट करूया आपण आणि शेवटची परीक्षा पण यावेळेस जशी देण्यात आली तशीच राहील. ओके. पॅटर्न एक्झॅक्टली सेम राहील आपला शिकवण्याचाही. आणि मला वाटतं म्हणजे शिकवण्यात येते आपण म्हणजे जसं सुरुवातीला अगदी पहिले 5-6 दिवस मी रेकॉर्डिंग करत नव्हतो. मग नंतर आपल्या लक्षात आलं की रेकॉर्डिंग हवंच आहे. तर मग तर तो आता पॅटर्न तसा त्यात काही फार बदल करण्याची आता आवश्यकता मला वाटत नाही. पण तुम्हाला काही आवश्यकता असेल तर सांगा मला. आपण तसे ट्विकिंग किंवा चेंजेस करू शकतो. नाही सर, आपण छान सुरू चाललंय. कधी फक्त करतो स्लो आता जायला हे? पाहिजे. म्हणजे गेल्या वेळेस तुमचं सुभाषितांचं खूप गडबड झाली मला. पण मला असं वाटतं की थोडंसं स्लो जायला पाहिजे. नाही बरं. म्हणूनच सर सुरू कधी करतोय आपण? जितकं लवकर सुरू करू तितकं मग वेळ मिळेल आपल्याला. आजच केलंय आपण सुरुवात आजपासून. नाही ना, आजचं सांगितल्यावर म्हणत होतात ना तुम्ही की सुट्टी वगैरे, उद्या पण म्हटलं ना. नाही. तर माझा बरोबर. तर माझा तोच विचार होता. आधी मी असं म्हटलेलं की एक 10 दिवस पितृपक्ष वगैरे आहे तर पण सुट्टी देऊया नको मग का? आपले वेळ जाईल, आपल्याला मध्ये वेळ सुट्ट्या जाईल. लागतील आणि दिवाळीत किंवा दसऱ्यामध्ये. हो, परत मग माझा दसरा, दिवाळी सुट्ट्या होतीलच. हा नाही हा. किंवा मग माझा मत तुम्ही विचारलं होतं की मग नवरात्रात आपण थोडा ब्रेक घेऊया का 10 दिवस असं. कारण नाही, बऱ्याच पूर्ण 10 जणांकडे दिवसची पूजा गरज आहे का सर? चालेल पूर्ण 10 सर, दिवस. नवरात्रीमध्ये आम्हाला चालेल. काहीतरी सेल्फ स्टडी तरी द्या. हा सर तुम्ही सेल्फ स्टडी नवरात्रीमध्ये तरी ना, द्या आम्हाला काहीतरी. हॅलो नाही. सर, हा, बोला. नवरात्रीत तुम्ही सप्तमी ते नवमी ठेवू शकता सुट्टी, कारण त्या हा, होमवी असतात दसऱ्यापर्यंत. ना म्हणून. चा- आणि दसरा पण ते नाही 3-4 म्हणजे दिवस घेऊ शकतो आपण. म्हणजे 5-6 श्री दिवस घेऊया, उरलेले दिवस सुट्टी देऊया, काही हम्म. problem नाही. नाही, श्री सुक्त वगैरे म्हणायला जातो ना सर, त्यामुळे बुडू शकतात क्लास. तर थोडंसं आहे ना सुट्टी पण. असेल. ठीक आहे, बघूया आपण तेव्हा
सध्या तर सुरू करूया, मग 1-2 दिवस आधी बघूया कसं करायचं ते. पण ती शेवटचे 4 दिवस तर डेफिनेटली सुट्टी ठेवूच या. हां, मग हो. सप्तमीपासून दशमीपर्यंत पुढे बघूया मग कसं काय ते. हं, हरकत नाही. मग आता उद्यापासूनच सुरू करतोय आपण हे. उद्यापासून हे सामान्य ज्ञान सुरू करूया. आणि हे कसं हां, पहिले 2-3 पाठ आहेत ते तर खूपच लाईट आहेत तसे. त्यामुळे हरकत नाही तसं करायला. इनफॅक्ट माझं तर असं म्हणणं राहील, की तुमच्यापैकी कोणीतरी म्हणजे दोघा-तिघांनी ठरवा आणि पहिलं वाक्य म्हणजे पहिले 1-2 पाठ हे तुम्ही वाचा आणि तुम्हीच प्रेझेंट करा आणि त्यात मी सप्लिमेंट करेल तुम्हाला. हं? बघा शक्य असेल तर. म्हणजे ते थोडेसे आपण चर्चात्मक पद्धतीने पण शिकू शकतो, असं मला वाटतं. बघा प्रयत्न करून, नाहीतर मग आपण आहोत तशा. नाही तुम्ही चालेल. आता सर त्यातच आम्ही पण त्यात म्हणजे इन्व्हॉल्व होऊ, पण तुम्ही सुरू करा सर. चालेल, चालेल. तुमच्यापैकी एक दोघं जण काहीतरी इमर्जन्सी असल्यामुळे त्यांच्या तब्येतीमुळे वगैरे त्या येऊ शकत नाहीयेत. तर आपण त्यांना पण कसं सामावून घेता येईल त्याचा पण प्रयत्न करूया. हं? आणि बघूया तसं. पण एनिवे उद्या सुरू तर करायचंच आहे आपल्याला. असं आणि तसंही इन एनी केस आपलं रेकॉर्डिंग असतंच. त्यामुळे त्या नंतर ऐकू शकतीलच तशा नंतर पण. ऐकू शकतात किंवा जेव्हा अशक्य असेल तर जिथे आहे तिथे ऐकू शकतील. नुसतं बरोबर, निदान. बरोबर. जयश्री ताई तुम्ही जॉईन झाले आहेत ना? हॅलो, जयश्री ताई ऐकू येत? नंदुडर मैं हूँ जयश्री। अच्छा, अच्छा। ओह, तुम जयश्री हो। अच्छा, अच्छा। नहीं, मुझे लगा वो हमारे दूसरे उसका भी नाम जयश्री था ना, तो वो जॉइन हुई क्या ऐसा मुझे लगा। एकदम मुझे तुम्हारा ख्याल में नहीं आया कि वो दोनों उसका भी नाम जयश्री था करके, तो मुझे लगा वो जी है जी क्या। हाँ, क्योंकि तुमने सर बोला नहीं था ना करके। हाँ, हाँ बोला। सर हे आता बालबोध आणि परत नवीन बॅच चालू करणार आहे का तुम्ही? कोणी मला विचारत होतं म्हणजे त्याचा नवीन तर बॅच मला चालू करणार आहे का रिस्पॉन्स म्हणून. फारसा मिळाला नाहीये अजून. त्यामुळे आता मी बरं असं बरं ठरवलं की यावेळेस काही नको करूया. पण तरी बरं. जसं मी ज्यांनी मला दोघा-तिघांनी फोन केले, तर त्यांना मी स्पेसिफिकली सांगितलं की तुम्ही मला WhatsAppवर मेसेज करा आणि सांगा की मला इंटरेस्ट आहे. असे जर 10-15 जण जर झाले, तर मग आपण ओके 10च्या वरती तरी कमीत कमी पाहिजे, मग आपण करू शकतो. बरं तर तुम्ही सगळ्यांना सांगा चालेल. तुमच्या जे संपर्कात सांगून असतील, चालेल. एक की दोघं जण की इंटरेस्टेड ज्यांना आहेत. इंटरेस्ट आहे. नुसतं फोन हां, नका करू. हां. WhatsAppवर मला मेसेज टाका, की असं मला बरं इच्छा बरं आहे किंवा असं. तर मग मला ओके लक्षात येईल, की बुवा साधारण एवढी लोकं आहेत. मग त्यांचं कसं करायचं ते आपण चालेल. प्लॅन करू शकतो. ओके ओके. असं. कारण आता पण आता आमचे पण ऐकून बघा लोक म्हणतात किती की आम्हाला जण पण नाही करायचं वगैरे म्हणतात लोक. हो. नाही, नाही. आम्ही हेच आमचे म्हणजे अनुभव सांगितले उद्देश ना. आपला काही एवढ्या वेळ थांबण्याचा विचार नाही आपल्याला. शक्य तेवढं जास्त हां, हे करायचंच आहे. पण तेच फक्त हां. काय अगदी 2-4 जणांसाठी करणं प्रॅक्टिकली बरोबर कठीण हां. आहे. म्हणून चालेल चालेल ग्रुप जर मोठा असेल, तेवढं जास्त चांगलं. असं. चालेल. तर तुम्ही चालेल. मी जरूर सांगतो सांगा, सर हरकत नाही. बरोबर. व्हॉट्सअपवर टाकायला सांगतो. ओके हो. सर थँक्यू. जय गुरु. चला. जय सर गुरु. मला वेळ सर आहे या वाटतं का? हा ग्रुप मोठा हां, आहे बोला. ना सर त्यातलं तर? काय? हा ग्रुपच मोठा आहे म्हणजे भरपूर संख्येत हे आहेत विद्यार्थी. हो, हो. तेच. सर पण आपण एवढे जण जातोय का या हां, बोला परिचयाला उषाताई. 24 जेवढे ग्रुपमध्ये या आहेत? हे जे आता तुम्ही पुस्तक सुरू करणार आहात संस्कृत सामान्य ज्ञानम, तर पहिल्या पानापासून सगळं संस्कृत साहित्य वगैरे ते सगळं वाचायचंय का आम्ही आधीच? हो, वाचा ना. आता ते तर मराठीतच आहे. वाचायला काहीच हरकत नाही. हां आणि मग हं. ते तुम्ही सांगाल का थोडक्यात आम्हाला? हो. बरं. चालेल. हां. हो. थँक यू. चालेल. चला मराठी थांबूया वाचून इथं. कळेल आपल्याला. हां. जय गुरु सर. जय जय गुरु. गुरु जय सर. जय गुरु. हां. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर.